आज आम्ही जातोय छावा मूवी बघायला. पहिला दिवस आहे आज, फ्रायडे. तर मूवी बघून झाल्यावर मी तुम्हाला सांगते कसा होता. कसा वाटला मूवी मम्मी? मूवी छान होता, पण छत्रपती संभाजी महाराजांची नंतर दया आली. हिस्ट्री ऐकलेली होती ना, ती बघायला मिळाली. आणि ऍक्टिंग कशी वाटली तुला? छान आहे. विकी कौशल चांगले आहे. चांगली आहे. किती रेटिंग देणार 10 पैकी? 9. ओके. आणि हिला सिरियल जास्त सिरियल मध्ये खूप दाखवलेले ना हिस्ट्री, ते याच्यात तेवढ्या पिक्चर मध्ये 3 तास शक्य नाही. सिरियल मराठी मी अमोल कोल्हेची बघितली, खूप चांगलं दाखवलेलं. तर माझा रिव्ह्यू असा असेल की छत्रपती संभाजी महाराजांची जी स्टोरी आहे ती एवढी म्हणजे सॅड आणि इमोशनल आहे ना, की त्यांनी म्हणजे जे फर्स्ट पार्टमध्ये त्यांनी जे जे काय आपल्या करता केलं आहे, आज आपण एवढं फ्रीली फिरतो राहतो वगैरे, ते सगळं दाखवलं की त्यांनी तेव्हा किती मेहनत घेतली आहे, जे आपण आज असं जगू शकतोय. आणि जे सेकंड पार्ट होतं ना, इट वॉज लाईक सो सॅड. खूप खूप वाईट गोष्टी झाल्यात त्यांच्यासोबत. आणि हा मूवी बरं झाला बनवला गेलाय. मराठी सिरियल पण आहे याचा, पण हिंदी मूवीचं कसं आहे की हिंदी मूवी अट्रॅक्ट करते लोकांना आणि लोक बघायला जातात. नो डाऊट मराठी मूवीज पण बघायला जातात, पण तेवढं जे हिंदी जे नॉन महाराष्ट्रीयन पब्लिक आहे ते मराठी मूवीज कमी बघतात. तर म्हणून हा मूवी बघायलाच पाहिजे सर्वांनी. क्लायमॅक्समध्ये तर लिटरली सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मी आता स्पॉइलर देणार नाही तुम्हाला. ॲक्टिंग बद्दल बोललं गेलं तर विकी कौशल हॅज डन अ फॅब जॉब. म्हणजे एवढे सगळे मूवीज येऊन गेलेत, लाईक पद्मावत, बाजीराव मस्तानी अँड ऑल, एवढे सगळे गेलेत. पण ॲक्टिंग वाईज बघायला गेलं तर विकी कौशल हॅज ब्रोकन दॅट बार. लिटरली विकी कौशलनी अशी ॲक्टिंग केली आहे की असं वाटत होतं की आम्ही महाराजांनाच बघतोय. रश्मिका मंदाना ॲज येसूबाई, शी हॅज डन अ व्हेरी गुड जॉब. म्हणजे मला ॲक्च्युली रश्मिका एवढी आवडत नाही, कारण साऊथ इंडियन टच असतो, ॲक्सेंट असतो तिच्या बोलण्यामध्ये. तर मला असं वाटलं की इथे पण तसंच असेल, पण तसं बिलकुल नव्हतं. तिने खूप छान रोल केला आहे तिचा. तिची जी ॲक्सेंट होती, तिचे जे डायलॉग्स होते खूप छान होते. आणि त्या दोघांमध्ये जे कनेक्शन होतं एवढं छान होतं ना, म्हणजे त्यांचं हजबंड वाईफचं कमी आणि एक फ्रेंडचा बॉन्ड खूप छान दाखवला आहे. या मूवीमध्ये भरपूर मराठी ॲक्टर्स पण घेतले आहेत आणि एक मराठी ॲक्टर घेतला आहे, त्याचं नाव आहे आस्ताद. तर आस्तादला काही बोलण्याचा पण एक चान्स नाही दिला. ते थोडं मला खटकलं की कारण आस्ताद इज अ व्हेरी गुड ॲक्टर, तर आस्तादला 1-2 लाईन द्यायला पाहिजे होती. तर इट्स ओके. आणि एक हे आहे की अकबरचा जो रोल होता चांगला होता, पण आय थिंक अकबरचा रोल कोणी दुसऱ्या सपोर्टिंग ॲक्टरला पण दिला असतं तर चालला असता. तर ते एक मला वाटतं. आणि मला असं वाटतं की असे मूव्हीज अजून बनवले गेले पाहिजेत. कारण आताची जनरेशन प्लस आमची सुद्धा जनरेशन सगळ्यांपर्यंत ही हिस्ट्री पोचली पाहिजे की काय झालंय, काय घडलंय आधीच्या काळात. तर मूवीमध्ये एक खूप छान डायलॉग आहे. जेव्हा औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना बोलतो की तू आमच्या टीममध्ये ये. तर तेव्हा महाराज त्यांना रिप्लाय देतात की अ, तू आमच्या टीममध्ये आहे, तुला धर्म पण चेंज करायला मी लावणार नाही. तर हे फॅक्ट आहे की हिंदूमध्ये कोणी धर्म चेंज करायला लावत नाही, पण इतर धर्मांमध्ये चेंज करून जावं लागतं. आणि मूवीच्या स्टार्टमध्येच महाराजांनी एक डायलॉग बोलले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मी फक्त हिंदू लोकांसाठी मी इथे लढत नाहीये, मी प्रत्येक माणसासाठी लढतो आहे की ते सुखी राहावं, त्यांना त्यांचं फ्रीडम भेटावं आणि त्यांनी या मुघल पासून ते फ्री व्हावे. सो इट इज नॉट ओनली फॉर द हिंदूज, इट इज फॉर एव्हरीबडी. पण मुघलांचं तसं नव्हतं. तर ऑल इन ऑल हा मूवी मला खूप आवडला आहे. आणि रेटिंग मी आउट ऑफ 10
मी या मूवीला नक्कीच 10 on 10 देईल. आणि आय थिंक आफ्टर दिस मूवी विकी कौशल इज गोइंग टू बी माय फेवरेट ॲक्टर. सो गो अँड वॉच दिस मूवी गाईज. आणि आम्ही आज ऑरेंज घालून गेलो होतो, मी आणि माझी मॉम. सो या, दिस वॉज द रिव्ह्यू ऑफ छावा मूवी. बाय.